नमस्कार, मी समाधान जाधव आपल्या सगळ्यांचं या विशेष मुलाखतीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. कोरोनाचा महाभयंकर काळ आपण सगळ्यांनी अनुभवलाय. पालक, विद्यार्थी आणि सगळेच जण त्यावेळेस घरी बसून होते. मात्र शाळा प्रशासन पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून सतत फी भरा म्हणून तगादा लावत होत्या. या फी भराच्या तगादाच्या नादामध्ये बऱ्याच पालकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनं केली. मात्र शाळा प्रशासन काही त्या गोष्टी मानायला तयार नाही. या सगळ्यांविरोधामध्ये शाळा प्रशासन आणि तत्कालीन सरकारच्या विरोधामध्ये आपले दंड ठोकटून एक व्यक्ती उभे राहिले आणि त्यांनी शाळा प्रशासनाच्या मनमानी कारभाराला झुकायला भाग पाडलं. ते होते विजय साळे सर. आज आपण त्यांच्या याच कोरोना काळातील फी वाढी विरोधातील आंदोलनाविषयी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून आतापर्यंतचा सगळा प्रवास अनुभवून घेणार आहोत. सर नमस्कार, मनपूर्वक स्वागत. नमस्कार. कोरोनाचा महाभयंकर काळ, त्यामध्ये शाळा प्रशासन पालकांच्या मागे तगादा लावत होत्या. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही वाढीव फी वाढी विरोधात आंदोलन उभं केलं. आंदोलन काय होतं आणि त्यानंतर जे काही प्रकार घडले महाराष्ट्रात, त्यातून तुमच्या समोर काय वास्तव आलं? सर्वप्रथम तर करोना काळ हा नक्की करोना काळात काय घडलं आणि काय घडणार आहे, कारण का महाभयंकरी जी असते ती 100 वर्षातून कधीतरी उद्भवते. आणि ही उद्भवत असताना तुम्हाला कल्पना नाही की हातावरती ज्यांचं पोट आहे त्या लोकांना रोजगार नाही, हातामध्ये पैसे नाही. त्यातून आपला मुलगा शिकला पाहिजे, त्याचं भवितव्य घडलं पाहिजे. शाळेने नवीन प्रकार चालू केला, ऑनलाईन प्रशिक्षण, ऑनलाईन शिक्षण. जी मुलं फी भरत नव्हती त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण बंद करून टाकायचं आणि मग त्या पालकांना काय व्हायचं, मुलाचं ऑनलाईन शिक्षण बंद, आई घरी आहे, वडील घरी आहेत किंवा आजी आजोबा घरी आहेत, त्या पालकांना कुठेतरी अपमानास्पद वाटत होतं. पण ते पालक पण त्यावेळी बरोबर होते, कारण का पालकांचं हेतू काय होता की जी गोष्ट मी केली नाही, जी गोष्ट जर मी वापर नाही केला त्याचे पैसे मी भरू का. आणि त्यात मुख्यतः अशा काही गोष्टी होत्या. तुम्ही सांगा मला, करोना काळामध्ये जर घरातून शिकायचं आहे तर लायब्ररीचा कोण वापर करेल का? अजिबात. लॅबचा कोण वापर करेल का? बरं, क्रीडांगणाचे पैसे आहेत. बरं, शाळेची तुम्ही एक गोष्ट विचार करा ना, शाळेची लाईट वाचते आहे, त्यांचं ट्रॅव्हलिंग वाचतंय, त्यांचा एक्स्ट्रा एक्सपेन्स सगळा हा वाचला. हे जर आम्ही एखाद्या सुविधा वापरत नाही तर त्याचे पैसे आम्ही द्यायचेत का? हा विषय खूप महत्त्वाचा होता आमच्यासाठी. काही पालकांनी आमच्यापर्यंत येऊन तक्रारी केल्या. तुम्हाला सांगू खरी गोष्ट, की त्यावेळेस करोना काळात सुद्धा माझं ऑफिस चालू होतं आणि ते उघडं होतं. कारण का मला असं वाटत होतं, की आपण स्वतःला समाजकारण म्हणून घ्यायचं आणि लोकांना ह्या पळत्या वेळेस सहकार्य नाही करायचं, तर लोकं नेमकं जातील तरी कुठे? कारण का त्यावेळी अशी परिस्थिती होती, की जवळ मदत मागायला ज्यांच्याकडे जायचंय ती लोकं उपलब्ध नव्हती. कोण बाहेर निघून गेले होते. आणि त्यावेळी माझ्याबरोबर माझे जे सहकारी होते, म्हणजे या पालक संघटनेमध्ये काम करत असताना, उदाहरणार्थ गांगुडे साहेब असतील, पवार साहेब असतील किंवा सेंट मेरीचे पवार आहेत, गणेश आहेत, अर्जुन नाईक वगैरे हे गोष्ट आहेत. सरनोबत आहेत आणि एक रायटर आमचे नाईक म्हणून आहेत, त्यात ज्येष्ठ नागरिक आहेत ते. अपर्णा मॅडम आहेत, सायली मॅडम आहेत, सुर्वे मॅडम आहेत. असे बरेचसे जी पालक होते ना, त्यावेळी आमच्या पाठीमागे उभे होते आणि सगळ्यांनी एकजुटीने. आणि हे तुम्हाला सांगू, प्रत्येक शाळेमध्ये आमचे काहीतरी कोऑर्डिनेटर्स आहेत. त्या सगळ्यांनी एक निर्णय घेतला, की ह्याच्यापुढे आपण ज्या गोष्टी वापरल्या नाहीत, त्याचे पैसे भरायचे नाहीत. ते पैसे भरायचे नाही म्हणून शाळेकडे आम्ही ज्यावेळी गेलो, तर शाळेची अमानुषपणे वागणूक आमच्याकडे झाली. आम्ही त्याच्या विरोधात आयुक्तांकडे गेलो आणि त्यावेळी खरंच सांगायचं तुम्हाला, नवी मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका असेल, ज्यांनी शाळा नियमावली पाळत नाही, विद्यार्थ्यांवरती अन्याय करत आहे आणि जे शाळेचे काही नियम पाळत नाहीत, त्यासाठी शाळेची मान्यता रद्द करावी असा ठराव शासन दरबारी पाठवला. राज्य सरकारकडे. पण राज्य सरकार आहे ना सर. राज्य सरकार इथून आम्ही आमचं कामकाज पूर्ण केलं. आम्ही राहणारे सगळे नवी मुंबईमध्ये, राज्य सरकारच्या मागे आम्ही लागलो. तुम्हाला कल्पना नसेल, आम्ही शिक्षण मंत्री होते त्या टायमाला. त्या शिक्षण मंत्र्यांच्या इथे सुनावणी लागली. त्या सुनावणीसुद्धा आम्ही तिथे गेलो होतो चर्नी रोडला आणि त्यावेळी तिथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पालक जमा झाले होते. तुम्हाला कल्पना नाही, 1000 पालकांची संख्या तिथे होती. सेंट लॉरेन्सला आंदोलन करत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या तिथे होती किंवा सेंट मेरी असेल, रयान असेल, साधू असेल, ह्या सगळ्या शाळांच्या इथे मोठ्या प्रमाणात पालक जमा झाले. त्याचं कारण काय होतं, की आम्हाला न्याय पाहिजे. त्यावेळी पालकांच्या मनामध्ये जो जोश होता आणि जी खरंच
एक प्रामाणिकता होती की न्याय मिळाला पाहिजे. त्या न्यायासाठी आम्ही लढत आहोत. तुम्हाला सांगण्याचं एक चांगली गोष्ट अशी पण आहे, की काही शाळा आहेत, ज्यांनी 20% फी माफ केली. हम्म, हम्म, आमच्या या आंदोलनामध्ये काही शाळा अशा पण होत्या, की ज्यांनी सांगितलं, की ज्यांचे घरातला कर्ता पुरुष आहे, जे एक्सपायर झालेत, जे देवाघरी गेलेत, त्यांची आपण ह्या वर्षीची फी माफ करू. काही शाळांचं तुम्हाला खरंच म्हणजे कौतुक करावं लागेल. काही समाजामध्ये चुकीचे घटक असतात ना, पण काही चांगली पण घटक असतात आणि त्याच्यामुळे ना ही समांतर पातळी कुठेतरी होते आणि हे समाज आपला चांगला चालतो. ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना त्या शाळेने आम्हाला सहकार्य केलं आणि खरंच आज तुमच्या माध्यमातून त्या शाळेचे आम्ही धन्यवाद मानतो. कारण का पूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांची 20% फी कमी करायची किंवा जे लोकं आज ज्यांची परिस्थिती नाही आहे, ज्यांच्या घरातला कर्ता पुरुष गेलेला आहे, त्यांची पूर्ण वर्षाची फी माफ करायची, ही काही चेष्टा नाही. पण काही मुजोर शाळा, काही आगाऊ शाळा, त्यावेळी पे ओन्ली ट्युशन फी असं माननीय मुख्यमंत्री आणि हम्म. माननीय शिक्षण विभाग यांच्याकडून पत्र असताना त्या त्या जी-आरला चॅलेंज झालं आणि पे ओन्ली ट्युशन फी आम्ही घेणार नाही शाळा बोलली. आम्ही पूर्ण पैसे घेणार. ट्युशन फी म्हणजे शिकवणीची फी असते ना, ती पैसे त्याला बोलतात. हम्म, आणि पूर्ण फीमध्ये हे बाकी मी तुम्हाला सांगितलं ना मी कॅटेगरीज म्हणजे लॅब वगैरे ह्या फी असतात. तर त्याच्या विरोधात कोर्टात गेल्यानंतर तुम्ही सांगा सर्वसामान्य माणूस हा सर्वांना एकत्र करून कोर्टात जाणं शक्य का हो? नाही. आमचा काय संबंध ना त्या कोर्टाशी? पण नंतर माहीत पडलं, की बाबा हा जी-आरला चॅलेंज झालेला आहे आणि आपल्याला आता ह्याच्या विरोधात कोर्टात जायला लागेल. तुम्हाला मी खरंच सांगतो, की ह्या काही पालक आहेत आणि काही वकील लोकं आहेत, त्यांच्या संघटना आहेत, त्या आमच्या मागे खरंच प्रामाणिकपणे उभ्या राहिल्या. आज आम्ही हायकोर्टात जाणं कसं शक्य आहे ना सर? बरोबर. तिथे पी-आय दाखल झाली. त्या पी-आयवरती ती चर्चा पण झाली. पण काय असतं, खूप मोठमोठ्या प्रमाणामध्ये कुठेतरी आमच्या विरोधात लोकं उभी होती आणि तुम्हाला खरंच सांगतो, हे ज्या शाळा प्रशासन आहे ना, तुम्ही ज्यावेळी ह्यांचा डीप अभ्यास करणार तर तुम्हाला लक्षात येईल, ह्या सगळ्या कंपन्या आहेत. हम्म, हम्म, हम्म. त्यांच्यात मॅन्युफॅक्चर होणाऱ्या मशिनी आहेत. बरोबर. बिझनेस बनवून ठेवलाय. व्यापारीकरण केले त्यांनी. तुम्ही फी कमी करायला जा कधीतरी. शाळेमध्ये प्रिन्सिपलला भेटायला जा. तुम्हाला प्रिन्सिपल खरंच किती वेळा भेटतील हो? खूप कमी वेळा. शाळेच्या गेटच्या आतमध्ये तुम्हाला घेतलं जात नाहीये. हा अपमान नाहीये का? तुमचा मुलगा शिकतोय तिथे. तुम्हाला कधी शिक्षकांना भेटायचंय, कधी प्रिन्सिपलला भेटायचंय. फक्त ओपन डेला यायचं. हा काय प्रकार चाललाय? हम्म, हम्म, हम्म. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला गरज आहे त्यावेळी शाळा प्रशासन उपलब्ध नसते आणि हे कुठेतरी बाजारीकरण बंद झालं पाहिजे. ह्या चुकीच्या पद्धती ज्या आहेत त्या थांबल्या गेल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही हा केलेला लढा होता. तुम्हाला खरंच सांगतो एक प्रामाणिकपणे, तो लढा त्या दिवशी पण चालू होता. त्या दिवशीच पण आम्ही लोकांना प्रामाणिकपणे न्याय मिळवून दिला आणि तो लढा आज सुद्धा प्रामाणिकपणे चालू आहे. मला याच मुद्द्यावर यायचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा हे सगळं आंदोलन करत होता, तेव्हा सगळ्या पालकांना एकत्रित करून तुम्ही एक संघटना तयार केली. ती संघटना आजही कार्यरत आहे. सर नक्कीच आहे. आज सुद्धा म्हणजे लोकांना वाटत असेल, की हे कोरोना काळातलं आंदोलन होतं आणि ते कुठेतरी संपलं. असं नाहीये. आज सुद्धा आंदोलन चालूच आहे. त्याचं कारण काय माहिती आहे का? शाळा प्रशासन तुम्ही मला सांगा ना, एखाद्या मुलं आहेत 7वी 8वी ची त्यांचं दरवर्षी पुस्तकातली 100 पानं त्यातली 2 पानं बदली करायची आणि पोर्शन चेंज झाला म्हणून दाखवायचा. हे काय चाललंय? हम्म, हम्म, हम्म. म्हणजे ह्या गोष्टीला तुम्हाला कुठेतरी अर्थ वाटतोय का? हम्म. आणि पुस्तकं बदली करायची म्हणजे माझी पुस्तकं मी पास झाल्यानंतर माझ्या मागच्या विद्यार्थ्यांना द्यावी, जी मागून पुढे येणार आहेत आणि त्याचा वापर त्यांनी कुठेतरी करावा. म्हणजे देवाण-घेवाणाची पद्धत ही शाळेने बंद करून टाकली. आता प्रिंटेड नोट्स काढल्या. काही वेळा असं होतं, की आज सुद्धा काही पालक आहेत, त्यांची नोकरी अचानक सुटते. घरातला कर्ता पुरुष जातो. त्यांची फी भरण्याची परिस्थिती नसते. पण त्या शाळा खरंच त्या मुलांना एल-सी देण्याच्या तयारीत असतात किंवा त्यांना नापास करतात. अशी माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत आणि त्या लोकांचे अर्ज सुद्धा आहेत. जी पालक मोठ्या संख्येने आमच्याकडे आज सुद्धा येतात. काही मुलांचं काही-काही वेळा असं होतं, की शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं जातं आणि वडिलांची ट्रान्सफर होते. शाळा पूर्ण फी द्यायला नकार करते. पैसे पहिलेच काढून घेतात शाळा. शाळेची सिस्टम आहे. अपमानाची वागणूक द्यायची आई किंवा वडिलांना. ते लोकं नेहमी आहे ना, तुमच्या पालकांचे नंबर घेतात आणि वारंवार त्यांना फोन करतात. तुम्हाला कल्पना नसेल, की कोरोना काळात एक मोठा जोक झाला होता. हे आंदोलन घडण्यामागचं खूप मोठं कारण होतं.
की शाळा प्रशासनाने फी वसूल करण्यासाठी बँकेच्या ऑफर केल्या होत्या की तुम्ही फी लोन काढून भरा. आणि त्यामुळे कुठेतरी पेटलं होतं. त्यावेळी आमच्याबरोबर एक महाले मामा म्हणून होते गृहस्थ. खूप मोठ्या प्रमाणात त्याने आमच्याबरोबर आंदोलन उभं केलं. नाडकर्णी सर होते, सावंत सर होते. ह्या जी लोकं होती ना, त्यांनी काहीतरी गांभीर्य दाखवलं समाजाला. त्या शाळेतल्या लोकांना एकरूप केलं. त्यांना बरोबर घेतलं. कारण का आज नवी मुंबईमध्ये प्रत्येक शाळेमध्ये पोहोचणं आम्हाला शक्य नाही. नाही. पण आम्ही एकमेकांच्या संदर्भामध्ये आमचे गणेश सर होते. त्यांनी त्या Zoom मीटिंगचा एक आम्हाला दाखवलं Zoom मीटिंग कशाप्रकारे घेतात. मग लोकांना एकत्र करणं Zoom मीटिंगवरती सोपं झालं. सुरुवातीला 100 लोकं, 50 लोकं, 200 आणि 1000 ला पण संख्या वाढली. आमची ही आंदोलनं बघत असताना मीडियाने सुद्धा त्याची चांगल्या प्रकारे दखल घेतली. आणि तुम्हाला खरंच सांगतो प्रामाणिकपणे, की मीडियांचा सहभाग आमच्या इथे खूप मोठ्या प्रमाणात होता. कारण का त्यांनी आम्हाला प्रिंट मीडिया असेल किंवा आपला हे जे प्रादेशिक चॅनेल आहेत ते असतील, ह्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमचं डिबेट घडवून आणलं आणि त्यामुळे न्याय मिळाला. कुठेतरी सरकारला जाग आली. कुठेतरी शाळा प्रशासनाच्या ट्रस्टीला थोड्या प्रमाणात हो का नाही, चुकीच्या गोष्टी आपण करतोय असं वाटलं आणि त्या फी कुठेतरी कमी झाल्या. अच्छा, म्हणजे फेडरेशन आत्ता पण पालकांची कार्यरत आहे. महत्त्वाचा प्रश्न, आता कोविडचाच विषय चालू आहे. तुम्ही कोविडमध्ये या व्यतिरिक्त देखील एक समाजसेवक म्हणून बरीच कामं केली. पालिकेच्या माध्यमातून असेल किंवा वैयक्तिक लेव्हलला. कसा अनुभव होता? सर तुम्हाला कल्पना नसेल, की कोविडमध्ये झालं काय होतं माहिती आहे, की असं बोललं नाही पाहिजे. ज्यांच्याकडून लोकांना इच्छा असते ना, की एखाद्या प्रतिनिधीने आपल्याला आवश्यकता आहे, त्याने आपल्याला मदत केली पाहिजे. नेमकं अशाच वेळेस ना, जे स्वतःला नेते म्हणवतात किंवा प्रतिनिधी म्हणवतात ते बोलून जातात. तुम्हाला निवडणूक म्हणून लोकं जवळ सापडतील, पण ज्यावेळी तुमच्यावरती अन्याय होईल, तुमच्यावरती अत्याचार होतील किंवा तुम्ही मरणाच्या दारात असेल ना, त्यावेळी तुम्हाला लोकं सापडणार नाहीत. आणि नेमकं कुठंच असं काहीतरी गोष्टी आमच्या इथे घडल्या. आणि आमची ही जे पॅरेंट्स आंदोलन बघून म्हणजे जे पालकांच्या संघटनेचं शाळेच्या प्रशासनाचं आंदोलन बघून काही शेतकऱ्यांचे आम्हाला फोन येत होते. आणि हे काय फक्त नवी मुंबईमध्ये चाललं नाही आंदोलन. हे पूर्ण महाराष्ट्रभर गाजलं. आणि महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी काही-काही लोकांनी त्यांच्या संघटना तयार केल्या. आमच्याकडून मार्गदर्शन घेतलं आणि त्या शाळेमध्ये ह्या गोष्टींचा पुढाकार घेऊन शाळेमध्ये फी कमी केल्या गेल्या. असेच काही शेतकरी होते, ज्यांनी आम्हाला फोन केला होता, की "सर, भाजीपाला फुकट चाललाय आमचा आणि कसा हा टाकून द्यायचा आणि ह्याचं करायचं काय? तर तुम्ही ह्याच्यावर काही मार्ग सांगू शकतात का?" मी बोललो, "सर, काहीच प्रॉब्लेम नाहीये. अ, आम्ही इथून टेम्पो पाठवतो आणि त्यावेळी टेम्पोवरती स्टिकर लावून मिळत होतं आम्हाला. काही चांगले अधिकारी पण होते ना, की लोकांना सहकार्य झालं पाहिजे. शेतकऱ्यांचा थेट माल हा लोकांपर्यंत आणून देण्याची संधी काही अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली. पण त्याबरोबर जो माल येत होता ना, तो खूप कमी पैशामध्ये येत होता. किलोवरती विकलेला प्रकार नव्हता. शेतकऱ्यांना काय ते काय बोलले, "आम्हाला आमचे पैसे जे आहेत ना, ते मूळ रक्कम मिळाली पाहिजे. फार मोठा नफा नको आहे. आमचे थोडेसे आम्हाला फायदा झाला तर ठीक आहे. अन्यथा आम्हाला नाही झाला तरी पण चालेल, पण त्या वस्तू संपल्या पाहिजेत." सर तुम्ही विचार नाही करणार. कलिंगड आता आम्ही बघतो केजीवरती. आम्ही तिथे 10 आणि 12 रुपये केजी रुपये एक-एक पीसनी विकलाय. म्हणजे त्यावेळी फक्त मोबाईलवरती आम्ही ग्रुप बनवले होते. सगळ्यांचे एकमेकांना सहकार्य व्हावं म्हणून. आज सुद्धा ते सगळे ग्रुप कार्यरत आहेत. त्या ग्रुपमध्ये बऱ्याचशा प्रमाणात लोकं ॲक्टिव्हेट आहेत. आली की भाजीची लिस्ट पाठवायची, ही भाजी एवढ्या-एवढ्या रुपये. लोकं लाईनी लावून शांतपणे भाजीपाला घेत होते. आम्ही सप्तशृंगीवरून काही वेळा भाजी मागवली, काही वेळा पुण्यावरून मागवली, काही वेळा साताऱ्यावरून मागवली. ह्या सगळ्या शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. खरंच म्हणजे त्या शेतकऱ्यांचे धन्यवाद मानायला लागेल आणि देवासारखं कुठे ना कुठे ते आमच्यासाठी धावून आले. कारण का काही लोकं ना ह्यावेळेस सुद्धा पैसे कमवत होते. पण ती शेतकरी बंधू खरंच पैसे नव्हते कमवत. ते माणुसकी कमवत होते. बरोबर आहे. आणि तीच आम्ही त्यांची माणुसकी लोकांपर्यंत पोहोचवली. काही सोसायटीमध्ये फवारी करणं फवारणीकरण करायचं होतं, निर्जंतुकीकरण. काही वेळा अल्बम 30च्या ज्या गोळ्या होत्या त्या वाटप करायच्या होत्या. हां. अशा बऱ्याचशा प्रमाणामध्ये म्हणजे आमच्याकडून ज्या गोष्टी घडल्या, काही ठिकाणी कचऱ्याचे डबे दिले गेले आमच्याकडून. म्हणजे ज्या गोष्टी शक्य आहेत ना, त्या सगळ्या केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर्स. डॉक्टर्स उपलब्ध होते गोळ्या वाटप करताना. आणि काही-काही वेळा तर ट्रॅजेडी झाल्यात आमच्या म्हणजे म्हणतात ना, काहीतरी वेगळ्या गोष्टी घडतात, तशा वेगळ्या गोष्टी पण घडल्या गेल्या. तुम्हाला किस्सा सांगायला आवडेल, की एकदा एका महिलेनी फोन केला, आजी होत्या, की कोरोना झाला आहे आणि आम्हाला ॲडमिट व्हायचं आहे. ॲम्ब्युलन्स मिळायला तयार नाही.
माझ्याकडे गाडी आहे, मी माझ्या गाडीत ठेवलं आणि घेऊन गेलो त्यांना. गाडीला ॲम्ब्युलन्स बनवला तुम्ही. हां, मग काय करणार ना, तुम्ही विचार करा ना, त्यावेळची परिस्थिती होती काय? की ॲम्ब्युलन्स सेवा मिळत नव्हती, ना कुठली सेवा उपलब्ध होत नव्हती. आम्ही खरंच अजून एक चांगली गोष्ट सांगावीशी वाटेल, की माझी गाडी ॲम्ब्युलन्स असेलच, पण काही देवासारखे रिक्षावाले होते, टॅक्सीवाले होते. ते पण आमच्या बरोबर होते. फोन केले विचारे, की स्वतः आजारी पडतील का नाही हे बघत नव्हते, पण आमच्या बरोबर मात्र नक्की येत होते. की ठीक आहे चला. नंतर ती रिक्षा की ती टॅक्सी किंवा माझी गाडी निर्जंतुकीकरण करणं, त्याला फवारणी करणं, हे होत होतं. पण त्यावेळेस त्यांना बरोबर घेऊन जाण्यामध्ये आमच्या मनात कुठेच शंका आली नाही, की त्यांना कोरोना झाला म्हणून आम्हाला कोरोना होईल. कारण का मी 19 वेळा हे ती टेस्ट असते आर-टी-पी-सी-आर ती केली, पण एकदा सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह सापडलेलो नाही. बरोबर. त्याचनंतर एक आमचे गृहस्थ होते. त्यांना आय-सी-यूचा बेड मिळत नव्हता. आय-सी-यूचा बेड मिळत नव्हता म्हणून आम्ही एक वेगळीच गोष्ट तयार केली. अ, एका हॉस्पिटलमध्ये सांगितलं, की 4 तासांनी तुम्हाला आय-सी-यूचा बेड आम्ही उपलब्ध करून देऊ. कारण का तिथे बऱ्याचशा प्रमाणामध्ये आम्ही पेशंट ॲडमिट केले होते. त्यांच्या मुलानी सांगितलं, की 9 वाजता सकाळचे, की आम्ही बेड अपोलोचा बुक केलाय, तुम्ही काही घाबरू नका. पण तो ज्यावेळी तिथे खरंच 9 वाजता आल्यानंतर वडिलांना घेऊन माहीत पडलं त्याला, की इथे बेड उपलब्ध नाहीये. त्यांच्या आईने आम्हाला फोन केला. आम्ही त्यांना सांगितलं, "निश्चिंत राहा तुम्ही. आम्ही आहोत. आमच्याकडून काही होऊ शकतं का?" कारण का त्यावेळी आम्ही एक कॉल सेंटर तयार केलेला आणि एक स्थानिक मुलं होती. त्यांनी छानसा आम्हाला सहयोग केला होता आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणात कोणाकडे काम नव्हतं ना, त्यामुळे सगळे सहयोगाला तयार होते. माणुसकी ही कोरोना काळात दिसली सगळ्यांना. बरोबर आहे. आणि त्यावेळी एक चांगली गोष्ट काय घडली माहिती आहे, की आम्ही त्यांना ज्या हॉस्पिटलच्या तिथे घेऊन गेलो, त्यावेळी आय-सी-यू बेड ह्या नवी मुंबईमध्ये कुठेही उपलब्ध नव्हता. त्या माऊलीला असं वाटलं, की आता माझे वडील म्हणजे माझे जे पती आहेत ते जगतायत का नाही? त्या मुलाला वाटलं माझे वडील जगतात का नाही? अशा परिस्थितीमध्ये फक्त एक मानसिक धीर असतो, तो आपण देऊ शकतो आणि तो आम्ही त्यांना दिला प्रामाणिकपणे. हॉस्पिटलच्या गेटवरती गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला, की "थोडा वेळ विजय भाऊ थांबा. तुमचाच पेशंट आहे. आपण त्याला त्याची जी स्थिती आहे ती चांगली झाल्यानंतर त्याला शिफ्ट करू, पण ते थोडासा 3 ते 4 तास लागेल." पण मी म्हटलं, "तोपर्यंत करायचं काय? ह्या पेशंटला तुम्ही व्हेंटिलेटर सांगितलं आहे. ह्या पेशंटला ऑक्सिजनचा बेड सांगितला आहे. तो आता आणू कुठून?" त्याचं उत्तर त्यांच्याकडे पण नव्हतं. मग शेवटी काहीतरी रिस्क घेणं अपेक्षित आहे. मग ती रिस्क घेतली. त्या ॲम्ब्युलन्स बेड भरून टाकलं. त्याच्यामध्ये साधारणतः ऑक्सिजन होता. तो ऑक्सिजन 3 ते 3.25 तास चालला. तो ऑक्सिजन चालला. त्याचा बेड खाली झाला. त्यांना तिथे शिफ्ट केला. आजही तो माणूस चांगला आहे. क्या बात आहे. रिस्क बरोबर आहे. घेतलीच पाहिजे. नाहीतर शेवटी पर्याय नाही. नाहीतर तुमच्याकडे दुसरं काही ऑप्शनच नव्हतं ना त्यावेळेस. पण ही सगळी लोकं ना एक पॉझिटिव्हिटी होती, की ह्यांना फोन केल्यानंतर हे कुठेतरी आपल्याला काम करतील. काम करतील आणि तुम्हाला बेड उपलब्ध करून देतील. तर हे सगळं सुरू असताना बरीच मोठी बिलं पण आली. ह्या बिलांच्या नादात तर काही-काही हॉस्पिटल बंद झाली. म्हणजे मी काही मगाशी बोललो ना, की काही चांगली लोकं तुमच्या बरोबर असताना, काही चुकीची घटक ह्या समाजामध्ये त्यांना पैसेच कमवायचे आहेत. मग तुमचा जीव गेला तरी चालेल. हे अशा पद्धतीमध्ये ती लोकं होती. आम्ही ज्यांना एका ठिकाणी बेड उपलब्ध करून दिला होता, हं. मुलीचे 10 लाख रुपये बिल, वडिलांचं 10 लाख रुपये बिल. आज ते हॉस्पिटल बंद आहे आणि त्या कोरोना काळातच आम्ही बंद केलं होतं. कारण का 10-10 लाख रुपये बिल वसूल करणाऱ्यांना तोंडी बोलून चालत नाहीये. बरोबर. जेव्हा आम्ही त्यांना फोन केला होता, "अरे हा काय प्रकार आहे?" "नाही, नाही आम्ही बिल कमी करून देऊ." बिल कमी करून देऊ हा प्रकारच नाहीये मुळात. तुम्ही एवढं आकारतायत का? हा त्यांना महत्त्वाचा प्रकार आहे. त्यांना ना हा जो प्रकार होता, तो तोंडी सांगून समजत नाही. मग आमची काही लोकं गेली. त्यांना आमच्या भाषेत समजून सांगितलं आणि अधिकाऱ्यांना हे सगळ्या गोष्टी दाखवल्या, की ह्यांनी जी बिलं आहेत ना, ही कशाप्रकारे चुकीची घेतली गेली ती बिलांच्या प्रत त्यावेळी दाखवल्या आणि तत्कालीन जे अधिकारी होते आणि अतिरिक्त आयुक्त त्यांनी ॲक्शन घेतली आणि ते हॉस्पिटल बंद करायला लावलं. पण ते हॉस्पिटल त्यावेळी बंद झालं. पण आज सुद्धा काही ठिकाणी आहे ना, व्यवसाय चालू आहे. सर्रास पेशंट लोकांना लुटतात. पण आज जी लूट आमच्यापर्यंत कोण आलं ना, तर आम्ही त्यांची लूट खरंच थांबवतो. आणि आम्ही लोकांना मॅक्सिमम आवाहन करतोय, की तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये राहतायत, तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलचा जेवढा होऊ शकेल तेवढा वापर करून घ्या. सुरुवातीच्या काळाकडे परत येतो. आता तुम्ही बरीच आंदोलनं केली आहेत. आपापल्या भूमिका अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्यात. नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हे सगळं करत असताना तुम्ही पाण्यासंदर्भात केलेली काही आंदोलनं असतील किंवा दुर्गंधी पसरत होती जुईनगरमध्ये,
त्या दरम्यान केलेली आंदोलनं, सगळी आंदोलनं कशी होती? आंदोलनाविषयी काय सांगाल या? काय झालं माहिती आहे, मी मुंबईतून ज्यावेळी इथे राहायला आलो जुईनगरमध्ये, त्यावेळी जुईनगरमध्ये पाणी समस्या खूप मोठ्या प्रमाणात होती. म्हणजे आम्हाला पाणी प्यायचंय आणि काय म्हणतात, ऊन, वारा, पाऊस ह्या गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात, म्हणजे ज्या नैसर्गिक आहेत. हं, हं, हं. ह्या गोष्टी घडत असताना तुम्हाला तुमची मूलभूत गरज, सिडकोने आम्हाला घर दिलं पण पाणी दिलं नाही. हं, हं, हं. पाणी आम्हाला टँकरनी मागवायला लागत होतं. आम्हाला लोकं राहायला आली, ह्या पूर्ण जुईनगरमध्ये एक खूप कमी कुटुंब असतील, राहायला आलीत मान्य लोकं, पण पाणी हे मिळत नव्हतं. हं. मग त्यावेळी पाणी मिळवण्यासाठी आम्हाला कोपरखैरनारला जावं लागलं आणि तुम्हाला खरंच सांगतो, की जी त्यावेळी लोकांच्या मनात ना एक धडपड होती आणि न्याय मिळवण्याची एक अपेक्षा होती, की आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, आमच्यावर अत्याचार झाला नाही पाहिजे. तो जो काळ आहे ना, 2000-2001 चा तो काळ आज सुद्धा असावा. कुठला माहिती आहे? की लोकांच्या मनामध्ये उद्रेक होण्याचा. कारण का ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ना, तुम्ही चुकीच्या बोलल्या गेल्या पाहिजे. बरोबर. त्यावेळी झालेला पाण्याचा प्रॉब्लेम ह्या जुईनगरमध्ये मागच्या वर्षापर्यंत सुद्धा होता. मागच्या वर्षी आम्ही तुम्हाला सांगू हंडा मोर्चा काढला. त्यावेळी महालक्ष्मी सोसायटीची लोकं आमच्या बरोबर होती आणि पाण्याचा प्रश्न म्हणजे नव्याने झालेल्या सोसायटी सिद्धिविनायक, महालक्ष्मी, ओंकार पंचरत्न ह्या सोसायट्या आमच्या बरोबर होत्या आणि त्या सोसायटीतील नागरिक, जुने नागरिक आज बऱ्याचशा प्रमाणात लोकं राहायला नाहीत तिथे. काही लोकं घर विकून निघून गेलेत. काही लोकं दुसरीकडे शिफ्ट झालेत. काही लोकांनी मोठी घरं घेतली आहेत. पण ज्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत ना जुन्या, त्यांनाच माहिती आहेत, की जुईनगरला पाण्याचा जो झालेला प्रॉब्लेम किती मोठ्या प्रमाणात होता आणि त्यावेळी आम्ही आंदोलन केलेलं हे किती मोठ्या प्रमाणात होतं. त्यावेळी अशी पण परिस्थिती होती, की आमच्यावरती सारखी भीतीचं वातावरण, की गुन्हे दाखल करणार. हं, ठीक हं, आहे ना, हं. काय पर्याय नाही. आता जर पाणीच मिळत नाही, त्यापेक्षा एक गुन्हा अंगावर घेतलेला वाईट काय? अशी तर परिस्थिती झाली आमच्या. हं, पण हं, आता हं. तात्काळमध्ये आमचा गाजलेला प्रकार होता एक हंडा मोर्चा आणि हंडा मोर्चा एवढा मोठ्या प्रमाणात फेमस झाला, की पालिकेच्या अधिकाऱ्यांना पण चुकीचं वाटलं, की ठीक आहे बा, ही लोकं हंडा मोर्चा घेऊन येतात म्हणजे नक्कीच तिथे काहीतरी मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम झालेला आहे. आणि काय झालं माहिती आहे, की मेन जी लाईन आहे, जी मोरबे धरणाकडून येते, ती पामबीच मार्गे जाते. हं, हं, हं. आणि पामबीजवरून येणारी लाईन जुईनगरला, जुईनगरची रेल्वे ट्रॅक आहे ना, हे लास्ट टोक आहे. तिकडचे सेक्टर 23च्या म्हणजे त्या कोपऱ्यातल्या ज्या सोसायट्या आहेत बिना वगैरे किंवा पंचरत्नपासून ह्या महालक्ष्मीच्या ह्यांना नेहमीचा पाण्याचा प्रॉब्लेम होतो किंवा गणेश मंदिर मार्ग ह्या साईडला पाण्याचा हा प्रॉब्लेम नेहमी राहत असतो. कारण का मोरबे धरणावरून येणारं पाणी आहे ना, हे इथपर्यंत टोकापर्यंत सोयीस्कररित्या पोहोचत नाही. त्या पाण्याची जी वेग मर्यादा आहे ना, ती जेव्हा 960 किंवा 1000च्या वरती जाईल ना, म्हणजे जो प्रेशर क्रिएट होईल ना, त्यावेळीच आम्हाला पाणी मिळतं. हं, हं, हं. अन्यथा पाण्याचा जो प्रेशर आहे, तो प्रेशर नसेल, तर मग इथपर्यंत पाणी येत नाही. जुईनगरची टाकी आहे. जुईनगरच्या टाकीवरून जेव्हा पाणी येतं, 1 तासभर पाणी असतं. ते पाणी इथपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचतं. पण काय होतं माहिती आहे, तिथे पण प्रॉब्लेम. काही लोकं ज्यांच्या टाक्या अपूर्ण भरलेल्या आहेत ना, त्या पूर्ण पहिल्या भरल्या जातात आणि नंतर मग उर्वरित पाणी बाकीच्या लोकांना मिळतं. शटडाऊन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी येणं अपेक्षित असतं. पण तो शटडाऊनचा जो त्रास आहे ना, तो 2-3 दिवस भोगायला लागतो. हं, हं. मी खरंच आत्ताच्या असणाऱ्या अधिकाऱ्यांचा आभार मानेल, की त्यांनी एक चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आहे, जेणेकरून तो प्रॉब्लेम आज तर तागायत सुटत आलेला आहे. पण जर हा प्रॉब्लेम असाच पुढे चालू राहिला, तर आम्हाला दंडा मोर्चा घेऊन यायला लागेल, हे नक्कीच सांगेल. सर, आता या आंदोलनाविषयी बोलत असताना मला एक गोष्ट आठवली. तुम्ही टोल विषयीचा एक किस्सा घडला आणि त्याच्यानंतर टोल बाबत देखील महत्त्वाची भूमिका घेतली होती. तो नेमका किस्सा काय आणि त्यानंतरची तुमची भूमिका काय होती? मगाशी मी तुम्हाला ना हंडा मोर्चा सांगत असताना त्यामध्ये एक महत्त्वाचा विषय राहून गेला होता. हं, हं, हं. हायड्रिला कंपनी 1999ला आम्ही जुईनगरला केमिकल बाबतचा. केमिकल बाबतचा. तो काय झाला होता, की आम्ही जुईनगरला नवीन राहायला आलो. जुईनगरला राहायला आल्यानंतर ना स्टेशनवरून जुईनगरच्या दिशेने येताना नाकाला रुमाल लावून यायला लागायचा. रात्री झोपल्यानंतर माहीत पडायचं, अरे बापरे! ते कुठल्यातरी केमिकल कंपनीने वास सोडलाय. हं, 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 हं. पण हे त्यातून श्वसनाचे आजार, घसा खवखव करणं, थुकी जड होणं, हे सगळ्या गोष्टी घडत होत्या. मग नंतर एकदा स्टेशनला आम्ही कॅम्प लावला. त्यावेळी सुद्धा आमच्याबरोबर ना केदारे काका म्हणून आज ते नाही आहेत, पण म्हणजे अशी बऱ्याचशा प्रमाणात जी ज्येष्ठ नागरिक होती ती बरोबर होती. बघा, आज भले ही लोकं आपल्या बरोबर नाही आहेत, पण एक महत्त्वाचा विषय आहे, की त्यांचे विचार आमच्या बरोबर होते. त्यांनी त्यावेळी केलेले मार्गदर्शन आपल्या बरोबर होतं. आपण म्हणतो ना, की लोकं आपल्या अस्तित्वात आज नाही आहेत ना, पण होती ना. बरोबर. त्यांचं नाव घेणं अपेक्षित आहे. बरोबर. ही लोकं
एक ना व्यक्ती होता, श्रद्धा सोसायटीमध्ये राहत होते. त्यांनी गाण्याच्या माध्यमातून ना लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवलं, की कशा प्रकारे चुकीच्या कोरोना काळामध्ये ते गाणं म्हणत होते आणि गाण्याचा प्रभाव त्यांचा एवढा होता, की ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं, की कशा चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडल्या. आम्ही लोकांची सह्यांची मोहीम घेतली. सह्यांच्या मोहीम आम्ही एम-पी-सी-टी अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवल्या. नवी मुंबई महानगरपालिकेपर्यंत पोहोचवल्या. पण आम्हाला हे पोहोचवत असताना नक्की माहीत पडलं, अरे बापरे! आपण ह्या सह्यांचे कागदी घोडे नाचवतोय. ह्यांना तोंडी समजत नाही. जिथे ना हात जोडून काम होत नाही, तिथे काय करायला लागतं शेवट? हात सोडून काम करायला लागतं. मग लोकं म्हणतात, "अरे, की विजय शाळे नेमकं असं चुकीच्या म्हणजे पद्धतीने वागणूक करत असतो." अधिकाऱ्यांची ज्यांना समजतच नाही प्रेमाची भाषा, त्यांच्यापुढे तुम्ही किती वेळा नमस्कार करणार आणि किती वेळा प्रमाण प्रमाण करणार आहेत? वैताग येतो ना. माणूस म्हणून कुठेतरी थकला जातो माणूस शेवट. आणि त्यावेळी ते गाजलेलं होतं ना, एम-पी-सी-बीचं प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. आणि तो व्हिडिओ आजसुद्धा YouTubeवरती आहे. तुम्ही बघा. खूप मोठा गाजलाय तो व्हिडिओ. आणि त्यानंतर त्यांनी केलेली कारवाई ही होती केमिकल कंपन्यांवरती मोठ्या प्रमाणात होती. त्यानंतर त्या नाल्यातून येणारं लाल प्राणी हे कमी झालं आणि जे वास होता दुर्गंधी खूप मोठ्या प्रमाणात ना, ते कुठेतरी कमी-कमी होऊन आता एम-आय-डी-सीच्या इथे जवळपास तो एम-आय-डी-सी झोनच हा संपत आलेला आहे आणि तिथे आता टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. पण आज सुद्धा काही ठिकाणी असं आहे, की बाहेरून कोणतरी टँकर केमिकल भरून येतं, वेस्टेज केमिकल आणि ते तिथे सोडत असतं. पण ह्या अधिकाऱ्यांचं कुठेतरी त्यात मला असं वाटतं घोळमेळ असावं. आम्ही त्यांना नेहमी तक्रारी करत असतो. त्यांनी लक्ष नाही दिलं तर शेवटी परत पर्याय आमच्याकडे तोच आहे. आंदोलनाचा. हां, आंदोलन आहे, पण आमचं आंदोलन हे नवीन स्टाईलचं आंदोलन आहे. आता विषय आंदोलनाचा आहे. मी मगाशी पण म्हटलं टोल. टोल विषयावर परत येऊयात आपण. टोल बाबतचा तुमचा एक किस्सा घडला आणि त्यानंतर तुम्ही टोल बाबत एक महत्त्वाची भूमिका घेतली. नेमकी भूमिका काय होती? बघा, तुम्हाला कल्पना असेल, की सगळी लोकं म्हणतात, तुमचं वाचन दांडगं पाहिजे, तुमचा अभ्यास दांडगा पाहिजे. म्हणजे नेमकं काय असतं, की आम्ही पुस्तकं बघतो, आलेले नवीन जी-आर वाचतो, त्यांची नियमावली वाचतो. तुम्ही टोल नाक्यावरती तुमच्याकडे सुद्धा फोर व्हीलर आहे. टोल नाक्याच्या अलीकडे एक ना येलो रंगाची लाईन मारलेली असते. माहिती आहे तुम्हाला? येस. ती लाईन काय आहे? तिथपर्यंत गर्दी आली की तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बरोबर आहे ना? आलं पाहिजे. मी एक्सप्रेसला होतो. 4 किलोमीटरपर्यंत माझी गाडी थांबली आहे. माझ्या मागे लाईन पडलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आम्ही जेव्हा त्या तिथपर्यंत गेलो, त्या व्यक्तीला विचारलं, "बाबा, ती येलो लाईनचा काय अर्थ आहे? तुम्ही जो" आणि त्यावेळी फास्टॅग हा प्रकार नव्हता. त्यावेळी काय प्रकार झाला होता? कॅश. साधारण कधीची घटना असेल ही? ही साधारणतः 2017ची घटना आहे. आणि ह्या गोष्टी घडत असताना त्यांना ज्यावेळी सांगायला गेलो, तर ते आरोग्यपणे आमच्याशीच भांडायला लागले उलटे. मग त्यावेळी तिथे झालेला खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होता. तिथे भांडण झाल्या आणि खूप इश्यू झाला. आम्ही तो त्यांचा बॅरिकेड होता तो तिथे तोडून टाकला. वरती गेला, सगळे बॅरिकेड खोलले आणि पूर्ण लाईन फ्री ऑफ कॉस्ट अर्धा तास सोडली. अर्ध्या तासात पूर्ण ट्रॅफिक फ्री झाली. कारण का त्यांना समजणारच नाही आमची भाषा. त्यांना जोपर्यंत आम्ही समजून सांगत होतो, ते आमच्यावरच उलट उत्तरं करत होती. मग शेवटी त्यांना दाखवलेला तो एक नियम होता. वाशी टोलच्या इथे नेहमी गर्दी व्हायची. अधिकाऱ्यांना सांगून थकून गेलो. त्यांच्या इथे एक दिवशी राडा झाला एवढा खूप मोठ्या प्रमाणामध्ये. सेम मॅटर, येलो लाईन. त्यांना अधिकाऱ्यांचा प्रॉब्लेम काय माहिती आहे? त्यांना नियम शिकवलेले त्यांना आवडत नाही. त्यांना फक्त कलेक्शन हवं आहे त्यांचं. बरोबर. पण त्यानंतर पण आता खूप कमी प्रमाणामध्ये त्या वाशीला हा जो प्रकार आहे ट्रॅफिक जाम, टोलची वसुली. पण मला खरंच सांगतो तुम्हाला, आपली काही चांगले मंत्री महोदय असतात त्यांचा धन्यवाद पण मानायला लागेल. हा फास्टॅगचा निर्णय खूप छान झाला. की जेणेकरून तिथे गाडी पटकरून तरी निघून जाते. बरोबर. आणि मला असं वाटतं आता बहुतेक ठिकाणी मुंबईमध्ये एंट्री करण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट झालाय. पण हा निर्णय असाच लागू राहावा हीच इच्छा राहील आमची. म्हणजे आम्हाला नव्यानं बदल आलाय. 3,000 रुपये वार्षिक. नाही, तो त्याच्यासाठी नसेल तो बदल. तो जो वार्षिक टोलचा विषय आहे तो एक्सप्रेस वगैरे जिथे आता सध्या टोल चालू आहे तिथे तो निर्णय असेल. हा निर्णय इथे नसणार. कारण का त्यांनी दिलेला शब्द आहे ते लोक पाळतीलच ना. बरोबर. आपण ही अपेक्षा करू शकतो. नाही तर शेवटी विजय आपलाच आहे. सर, आता विषय अधिकाऱ्यांचा आणि ॲग्रेसिव्हनेसचा आलाय तर मला सहज प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एवढी आक्रमक आंदोलनं केली म्हणजे माझ्यासह सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही फार ॲग्रेसिव्ह आहात. खरंच असं आहे का? तुम्हीच सांगा मला, तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याबरोबर किती वेळा पत्रव्यवहार करणार आहे? तुम्ही एखाद्याला किती वेळा समजून सांगणार आहे? आज तुमची पाणी ही प्राथमिक गरज आहे.
तुम्हाला वास येतो आहे उग्र पद्धतीने, तुम्हाला तो सहन होत नाही, रात्री झोप लागत नाहीये. तुम्हाला एवढे सगळे त्रास होत असताना तुम्ही सहन तरी कसं करायचं हो? बरोबर. एखाद्याला वारंवार सांगा, "तू केलेला रस्ता आहे, हा उद्या पुन्हा खराब झालाय." ह्याचा अर्थ काय? निकृष्ट दर्जाचं काम आहे. म्हणजे तुमच्यावरती सार्वजनिक अत्याचार होतो आहे. तुमच्यावरती मानसिक त्रास होतोय. तुम्हाला घरामध्ये पाणी येत नाही आहे. एम-ए-सी-बीचं अधिकारी लाईट गेल्यानंतर फोन उचलत नाहीयेत. म्हणजे हे सगळं सहनच करायचं आपण. मी तो सहन करणारा नाहीये. हं, 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 हं. मग ज्यावेळी आपण आपल्या भूमिकेने जातोय अधिकाऱ्यांशी बोलायला, त्यावेळी कुठेतरी मोठा आवाज होणारच आहे. कुठेतरी कोण चुकीचं बोलल्यानंतर 2 म्हणजे ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही करणार नाहीत ना, तोपर्यंत न्याय तुम्हाला पटापट मिळणार नाही. हं, हं. तुम्हाला न्याय फास्ट पाहिजे तर तुम्हाला अग्रेसिव्ह राहावं लागेल. पण हा अग्रेसिव्हपणा सगळ्यांसाठी नसतोच नेहमी. काय असतं माहिती आहे, की कुठेतरी मोठ्या आवाजात बोलणं म्हणजे अग्रेसिव्हपणा आहे का? असं नाहीये. हे आपले प्रश्न समोरच्याला समजले पाहिजे आणि जनतेचे प्रश्न तात्काळ सुटले पाहिजे. त्यासाठी हा अग्रेसिव्हनेस असतो. स्वतःच्या स्वार्थासाठी अग्रेसिव्हनेस आहे का? नाही. हं, 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 हं. प्रश्न कोणाचे आहेत? हा लोकांचे प्रश्न. ते सुटले पाहिजे. ही तळमळ आहे. जर तळमळ नसेल तर काय फायदा आहे ना? ते म्हणतात ना, चळवळीतल्या माणसाच्या अंगात नेहमी पळवळ असली पाहिजे. नाहीतर चळवळीतला माणूस टिकत नाही. बरोबर. त्यामुळे हे अग्रेसिव्हपणा आहे. आणि मला असं वाटतं ते अग्रेसिव्ह जो पणा आहे ना, ते हत्यार आहे माझं. समोरच्याला चांगलं माहिती आहे, की एका योग्य लिमिटपर्यंत नाही ऐकलं तर काय परिणाम भोगावे लागतात ते. काय होतं, काही वेळा आपण जर हात जोडून कामं होत नसतील ना, तर हात सोडून सुद्धा कामं करावी लागतात. त्यासाठीच हा अग्रेसिव्हपणा गरजेचा आहे. आता आंदोलनं वगैरे ह्या सगळ्यांविषयी मगाचपासून आपण बऱ्याचदा बोललोय. मला आता तुमच्या सुरुवातीच्या स्ट्रगल विषयी जाणून घ्यायचं आहे. कारण मी ऐकलंय की तुम्ही जेव्हा नवी मुंबईमध्ये आलात, तेव्हा वडापावची गाडी सुरू केली. त्यानंतर दुधाची लाईन सुरू केली. असं करत-करत आता तुम्ही प्रभाग समितीवर आहात. सगळा प्रवास कसा होता? मागे वळून बघताना प्रवासाविषयी काय वाटतं? अ, भूतकाळाचा एक संदर्भ असतो नेहमी आणि आपण आपला भूतकाळ कधी विसरला नाही पाहिजे. हं, हं. जर भूतकाळ विसरला ना, तर वर्तमान काळ चांगला होऊ शकत नाही. बरोबर. आणि भूतकाळासारखं वागणं पण योग्य नाहीये. मी जेव्हा जुईनगरमध्ये राहायला आलो, तेव्हा वडिलांचा पगार खूप कमी होता. आणि हा पगार कमी आहे म्हणून आम्ही चुकीचे आहोत का? नाही. माझ्या आईने स्वप्न बघितलं, एक मोठं, की आपण जुईनगरमध्ये राहायला आलोय, आपल्याला बिल्डिंगमध्ये राहायचंय. हं. आणि ते बिल्डिंगमध्ये राहत असताना त्यासाठी लागणारा मेंटेनन्स आहे, हं, हं, हं. त्यासाठी लागणारं लाईट बिल आहे, आपलं घर चाललं पाहिजे, लोनचा हप्ता गेला पाहिजे. तिची जिद्द होती आणि वडिलांचा आग्रह होता आणि माझे वडील पहिल्यापासूनच व्यावसायिक होते. पण खूप मोठे व्यावसायिक नाही हां. हं, हं, हं. म्हणजे कधी झेंडे विक, कधी राख्या विक, कधी चप्पल विक, कधी हार विक. म्हणजे आम्ही जो व्यवसाय आमचा होता ना, तो नेहमी कसा होता, की सीझन वाईज करत होतो. जुईनगरला आल्यानंतर कुठेतरी चणचण भासत होती आम्हाला पैशांची आणि मोठं व्हायचं होतं. आई आणि वडिलांचं मार्गदर्शन होतं. एक वडापावची गाडी टाकली. सर तुम्हाला सांगायचं नवल वाटेल, की वडापावच्या गाडीवरती एक कस्टमर माझा रेग्युलरली होता. त्यांचं नाव होतं अशोक पटेकर. हं, हं. माझ्या समोरच राहायचे. मला असा विचार वाटत होता, की ते माझ्याकडून रोज का वस्तू घेतात विकत ना? वडापाव हा प्रकार मी त्यावेळी नवीन एक गोष्ट तयार केली होती पॅटीस, की ते रोज आमच्याकडून का घेतायत? त्यांना खायची इच्छा आहे हा विषय महत्त्वाचा होता का? नाही. तर त्यांची इच्छा काय होती? तो मुलगा व्यवसाय करतोय ना, त्याला सहकार्य कुठेतरी व्हावं, हा त्यांचा हेतू होता. हं, हं, हं. आणि तो हेतू कुठेतरी आमचा गाडी चालू केल्यानंतर त्या गाडीच्या भोवती अशी सगळी येऊन लोकं बसायची आणि तिथे डिस्कस करायची, की आज हा कुठला प्रॉब्लेम आहे, उद्या तो कुठला प्रॉब्लेम आहे. नव्याने कोणते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. ह्या गाडीवर चर्चा करता मग एक समाजकारणाचं वळण लागलं हं, हं, हं. आणि ती लोकं सोबत होती. आणि खरंच सांगतो तुम्हाला, आपण नेहमी म्हणतो बघा आज सुद्धा लोकं म्हणतात, "अरे, निवडणूक जवळ आली, लोकांना लक्षात येत नाही कुठे वोटिंग करावी आणि कुठे वोटिंग नाही करावी." असं नसतं. लोकांनी तुमच्या मनात फिक्स केलेलं असतं आधी. लोकांनी सगळं समजत सुद्धा असतं. सगळ्याच मार्गाने चुकीच्या व्यक्तींना कधीच मतदान होत नसतं. बरोबर. नेहमी चांगल्या मार्गाने सुद्धा लोकं मतदान करतात. लोकं तुम्हाला जाणतात, की लोकांना हे माहिती असावं, की त्यांनी लोकांनी आपण म्हणतो ना, की लोकं करोना काळ विसरले, असं नाही आहे हो.
तुम्ही मला सांगा ना, ज्यांच्या घरातला व्यक्ती करोनामध्ये गेले, तो करोना काळ कसा विसरेल हो? अजिबात नाही विसरणार. ज्याला करोना काळामध्ये तुम्ही आयसीयूचा बेड उपलब्ध करून दिला, तो तुम्हाला कसा विसरेल? अजिबात. ज्याचं बिल कमी करून दिलं, त्याला तो तुम्हाला कसा विसरेल? मग निवडणुकीच्या काळात नक्की तुम्हाला लोकं विसरतील का? ह्या सगळ्या चुकीच्या आणि भ्रामक कल्पना आहेत, मी म्हणतो. ती वडापावची गाडी आणि ते दूध टाकायचं दुकान, म्हणजे अशी माझी जी प्रवास होता, तो वाढत इथपर्यंत गेला, की बाबा नंतर आम्ही एक ऑफिस इस्टॅब्लिश केलं, की काही लोकं जी जुईनगरची आहेत, ज्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. जोगचे एक साहेब होते त्यावेळी, जोग कंपनीत. त्यांचं नाव सूर्यवंशी आहे. त्यांचं सहकार्य चांगल्या प्रमाणे लाभलं. आज ते सायबरमध्ये राहतात. आता गावी गेले असतील. पण ही जी लोकं होती ना, ह्यांचं सहकार्य होतं साहेब, की त्यावेळी ते सहकार्य मिळालं म्हणून आज विजय साळे उभा राहू शकला आणि तो एवढा उभा राहिला, की 2000 साली जो जुईनगरमध्ये आला, तो निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करण्याची ताकद तयार झाली आणि तुम्हाला खरंच सांगू, ती ताकद माननीय आमच्या इथे जे जयवंत सुतार साहेब आहेत, जे शिवनाथमध्ये राहतात. आम्हाला कधी कुठल्या गोष्टींची गरज लागली ना छोट्या-मोठ्या, तर आम्ही ते त्यांच्यापर्यंत जात होतो आणि ते आम्हाला नेहमीच सहकार्य करत होते. आणि त्यांचे आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत, माननीय गणेशजी नाईक साहेब, ह्यांचं तर एवढं चांगल्या प्रकारे लक्ष होतं, की प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये ते आम्हाला वारंवार सहकार्य करत होते. म्हणजे एक नाईक कुटुंब आहे, की जो नवी मुंबईचं त्यांना व्हिजन आहे आणि आम्हाला असं वाटतं नेहमी, की जुईनगरमध्ये एक त्यांचा प्रभाव आहे, त्यांना मानणारी लोकं आहेत आणि ही जी लोकं आहेत, कसं असतं राजकारणामध्ये तुम्हाला कोणाचा तरी हात हा डोक्यावर लागतोच. मान्य, की नागरिकांच्या समस्या आमच्यापर्यंत होत्या. नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं. नागरिकांनी त्या समस्या सोडवण्यासाठी माझ्याबरोबर राहिले. पण कुठल्यातरी मोठ्या व्यक्तीचा हात असणं अपेक्षित होतं. तर ती 2 मोठी लोकं आमच्याबरोबर नेहमी राहिली. कधीच फोन केल्यानंतर उद्या परवा हा प्रकार नाहीये. तात्काळ ज्या गोष्टी असतील त्या तात्काळ भेटून सुद्धा सोडवल्या गेल्या. तिथून आता हा प्रवास सुरू आहे. आता प्रवास सुरू आहे. प्रभाग समिती झाली. हे निवडणुकीला उभं राहिलो. निवडणुकीमध्ये उभं राहत असताना थोड्या मताने का हो नाही पराभव झाला. पण माननीय नाईक साहेबांनी सांगितलं नाही, की तुम्ही चांगलं काम करतायत. प्रभाग समितीमध्ये गेलं पाहिजे. प्रभाग समितीमध्ये गेल्यानंतर पालिकेतून होणारे तुमच्या प्रभागामध्ये कामकाज कशाप्रकारे तुम्हाला करून घेता येतील. त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट कसा पडेल हे तुम्ही ठरवा. मग त्यामुळे त्यांनी प्रभाग समिती सदस्यपद दिलं. आणि ते एवढं चांगल्या प्रकारे आम्ही राबवलं, की लोकांचे ज्या समस्या होत्या त्या आयुक्तांपर्यंत मांडणं आणि आयुक्तांपर्यंत ते अधिकाऱ्यांपर्यंत नेऊन ते सोडवणं, हे आम्हाला जमलं आणि ते जमलं फक्त ह्या सगळ्या लोकांमुळेच. बरोबर. कारण का तुमच्याबरोबर नागरिक नसतील ना, तर तुम्ही नेता नाही. लोकं स्वतःला फक्त समाजसेवक असं म्हणून घेतात. ती लाईन खाली टाकतात ना. मी नवीन निवडणूक आली, प्रत्येक वॉर्डामध्ये समाजसेवक तयार होतात. मी समाजसेवक नाहीये. मी तुमचा सेवक आहे. बरोबर. हेच सांगेल, बाकी काही नाहीये. सर, विशेष म्हणजे मी ऐकलंय, की तुम्ही जे काही करता ते क्रिएटिव्ह पद्धतीने करता. म्हणजे तुम्ही उपक्रम राबवत असाल तर तो उपक्रम क्रिएटिव्ह कसा होईल यासाठी एफर्ट्स टाकता. अशी काही उदाहरणं वगैरे आहेत? तुम्ही बघितलं असेल, मी ज्यावेळी पहिला कॅम्प लावला होता, आरोग्य कॅम्प. त्या आरोग्य कॅम्पमध्ये ना, आम्ही सगळ्यांना मोफत गोळ्या दिल्या. म्हणजे सर्दी, ताप, खोकला ह्या ज्या गोळ्या होत्या, डॉक्टरनी म्हणजे आम्ही नाही हां, डॉक्टर स्वतः होते, जनरल फिजिशियन त्यांनी त्या गोळ्या दिल्या. हा क्रिएटिव्हिटी होती. ही आताची गोष्ट नाही, 2007 ची गोष्ट आहे. त्यावेळी हे काहीतरी नवीनच होतं ना आरोग्य कॅम्प. तुम्हाला कल्पना नसेल, की लोकांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म होते ना, ते ऑनलाईन भरून द्यायचे होते. ज्यावेळी शिष्यवृत्ती आमच्या माहिती पडली, त्यावेळी आम्ही ते लोकांना मोफत भरून द्यायला सुरुवात केली. उत्पन्नाचा दाखला हा जो प्रकार आहे किंवा डोमॅसिल आहे, आम्ही कॅम्प लावले आणि स्वतः धावपळ केली आणि अधिकाऱ्यांपर्यंत गेलो. त्यांच्या सह्या घेतल्या आणि ते लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यानंतर आता हल्लीच झालेला चष्मे वाटपचा कॅम्प आहे. आम्ही लोकांना चष्म्याच्या फ्रेम तर फ्री दिल्याच दिल्या त्यांच्या आवडीनुसार. त्याचबरोबर त्या नंबरच्या फ्रेम जर असतील, म्हणजे जवळचे चष्मे मोफत दिले आणि फ्रेम सुद्धा मोफत दिल्या. पण जवळचे चष्मे आम्ही त्यांना ₹300 मध्ये बनवून दिले. डोळ्याचं मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे, कॅटरॅक्ट आपण ज्याला म्हणतो, ते 15,000 मध्ये करून आपण त्यांना देत होतो. त्यासाठी डॉक्टर राजपाल यांनी आपल्याला साई हॉस्पिटल त्यांचं चांगलं सहकार्य झालं. म्हणजे मला सांगायचं काय आहे, ही प्रत्येक
आपल्या येणाऱ्या ह्याच्यामध्ये असलेली क्रिएटिव्हिटी आहे. आम्ही तुम्हाला कल्पना असेल म्हणजे मला तर माझा एक गोष्ट खूप छान आवडली. कुठली कॅलेंडर. आम्ही कॅलेंडर छापलं. त्या कॅलेंडरमध्ये माझे जे बरोबरचे सहकारी आहेत, जे काम करतात ना, त्यांचं प्रत्येक ज्या दिवशी त्यांचा महिन्याचा वाढदिवस होतो ना, त्या महिन्याचे जेवढे जणांचे वाढदिवस आहेत, ते तिथे लाईनशीर असतात. किंवा नवी मुंबईचे एमर्जन्सी नंबर वगैरे आहेत किंवा आणखीन काही चांगल्या गोष्टी जवळच्या एक दुकानदाराचा नंबर आहे, मेडिकलवाल्याचा नंबर आहे. ह्या गोष्टी त्या कॅलेंडरवरती आहेत. ही क्रिएटिव्हिटीच आहे ना. बरोबर. पण प्रॉब्लेम होतोय काय माहिती आहे? ही क्रिएटिव्हिटी नक्की कोणतरी कॉपी करत असतं. असून दे. तुम्हाला एक अभिमान असला पाहिजे, की तुम्ही करत असलेली गोष्ट ना, ही नाविन्यपूर्ण आहे आणि ती कधी वेगळी आहे. तेव्हाच त्याची कोणतरी कॉपी करेल. बरोबर आहे. सर आता विषय क्रिएटिव्हिटीचा सुरू आहे, तर तुम्ही खेळ महोत्सव असेल किंवा मग तिळगुळ घ्या पण हेल्मेट घाला अशा पद्धतीचे कॅम्पेन असेल, ते कॅम्पेन राबवलं. त्या कॅम्पेन विषयी काय सांगाल? तुर्भा ट्रॅफिक चौकीला एक चांगले अधिकारी होते. हं. त्यांना आम्ही सांगितलं, "सर, आपण ना एक कार्यक्रम करूया." आणि रस्ता सुरक्षा सप्ताहाचा टाईम होता आणि त्यावेळी तिळगुळचा पण वेळ होता. तर "तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला" ही म्हण तर तुम्ही सगळ्यांना ऐकलीच आहे ना. बरोबर. आणि कार्यक्रम ज्या दिवशी असतो त्या दिवशी हे गोष्टी संक्रांती दिवशी घडतातच. तिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोला. बरोबर. तिळगुळ घ्या आणि हेल्मेट घाला हा कार्यक्रम आम्ही राबवला. त्या तिळगुळचं असं एक पाकीट बनवलं. त्याच्या आतमध्ये तिळगुळ घातले, लाडू घातले आणि त्याच्यामध्ये रस्ता सुरक्षा म्हणजे हेल्मेट घाला, हे दारू पिऊन गाडी चालवू नये, सीट बेल्टचा वापर करावा. ह्या सगळ्या गोष्टीचे स्लोगन तयार केले आणि नागरिकांना दिलेच. त्याचबरोबर काही नागरिक असे पण होते ज्यांनी हेल्मेट घातलं नव्हतं. मग तिळगुळ घ्या आणि हेल्मेट घाला. मग आम्ही त्यांना हेल्मेटसुद्धा घातले. पण त्याबरोबर तिथे त्यावेळी ना काही अशी पण लोकं होती की उगाच हेल्मेट काढून आले कारण की हेल्मेट मिळते म्हणून. ह्या काही म्हणजे चांगल्या गोष्टी घडत असताना काही चुकीच्या गोष्टी पण घडतात ना, पण ती एक क्रिएटिव्हिटी होती. बरोबर आहे. तुम्हाला माहीत नाही आहे, काही काळ मोबाईलपासून दूर. खेळ महोत्सव. खेळ महोत्सव म्हणजे नक्की काय आहे ना, कोणालाच समजायला तयार नाही. तुम्हाला माहिती नसेल आज ना भवरा फिरवणं, लंगडी, लुप्त होत खो-खो, चाललेले शहरात तरी लुप्त होत चाललेले खेळ आहेत. चमचागोटी, गोणी उडी, चित्रकला स्पर्धा सगळ्या माझ्याबरोबरच्या मित्रांबरोबर बसून. क्या बात आहे. पानपुरी खाणे, अनलिमिटेड महिलांसाठी. महिलांची कबड्डी, मुलांची कबड्डी, मैदानी खेळ. डान्स, स्टेज डान्स वगैरे हा प्रकार आहेच. बॅडमिंटन हा प्रकार आहे. कॅरम हा प्रकार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा डेडलिफ्ट हा प्रकार आहे. हे सगळे खेळ म्हणजे जवळपास 18 ते 21 खेळ एका रूफखाली 2 ते 3 दिवसात आम्हाला घ्यायचे असतात. आणि हा खेळ महोत्सव आहे. ह्या खेळ महोत्सवामध्ये यादव असतील किंवा हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अशोक आहेत, ताई आहेत, असे जे लोक आहेत ना, म्हणजे ही सगळी लोकं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहकार्य करतात. पण आमचे जे ऑफिसमधली जी काही हे माझे सोबतीदार आहेत ना, त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. कारण का सकाळची जी मॅरेथॉन आहे ना, जुईनगर खूप छोटं आहे ना हो. तुम्ही विचार केला का जुईनगरमध्ये किती मॅरेथॉन होईल? पण आम्ही घडवली. बरोबर. आणि हे मैदानी खेळ जे लुप्त होत आहेत ना, ही क्रिएटिव्हिटीच आहे ना, की पुन्हा त्याला जागृत करायचं. नुसतं जागृत नाही करायचंय, त्या मुलांना काही काळ मोबाईलपासून दूर राहिल्यानंतर खेळामध्ये असलेली रुची आणि खेळामध्ये असलेला गोडवा हा त्यांना जाणवेल आणि मैदानी खेळाला त्यांचा सहभाग वाढेल. बरोबर. तुम्हाला कल्पना नाही, आम्ही आत्ताच हे पालिका उपायुक्त अभिलाषा मॅडम होते, त्यांना आम्ही पत्र दिलं होतं, की जे मैदानं आहेत, ती तुम्ही वारंवार लग्न कार्य किंवा अन्य काही कार्यक्रमासाठी देतात आणि मग ते काय होतं, ती मैदानं खराब होतात. तिथे गाड्या जातात 4 व्हीलर, ती माती खाली दबली जाते. मग ह्या सगळ्या गोष्टी का घडतायत? मुलांसाठी जे मैदान आहे, ती मैदानं मुलांसाठी नसून तुम्ही कार्यक्रमाला दिली तर चालणार कसं? त्यावर त्यांनी पत्र काढलं होतं. जुईनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी मैदानांवर पार्किंग केलेल्या आहेत गाड्या. ते काय बघा, हे जोपर्यंत पार्किंगचा हा मोठा प्रश्न आहे आणि हे विजनरी डेव्हलपमेंट आहे. सिडकोला फक्त पैसे कमवायचे आहेत. त्यांना पार्किंगचे भूखंड पण विकायचे आहेत. जोपर्यंत विजनरी डेव्हलप होत नाहीये तोपर्यंत मग त्या मैदानावरती पार्किंग करतील किंवा जिथे जागा मिळतील तिथे पार्किंग करून मोकळे होतील. कारण का आता आम्ही झाडं तोडत असताना आम्ही म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत आम्ही झाडांची छाटणी करत असताना काय होतं, काही काही वेळा आम्ही सांगतो, नागरिकांना आवाहन करतो, की गाड्या काढा. पण कोणच गाड्या काढायला तयार होत नाही. करणार काय आम्ही? बरोबर. पार्किंगची समस्या आहेच मोठ्या प्रमाणामध्ये, पण ती सोडवली पाहिजे आणि सोडवण्यासाठी आहे ना, तुम्हाला
तुमच्या हातामध्ये प्रशासन असलं पाहिजे. आणि प्रशासन केव्हा मिळेल, की ज्यावेळी तुम्ही त्या भूमिकेत जाणार. बरोबर. ज्यावेळी तुम्ही एखादा म्हणजे म्हणतात ना नगरसेवक वगैरे हे जे एखादं पद आहे आणि ते पद मिळाल्यानंतर तुम्ही त्या भूमिकेत जाणार, त्यावेळी लोकांचे म्हणजे हे खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न आहेत ना इथे. पार्किंगचा प्रश्न आहे, रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे. तुम्ही सांगा मला, लोकांची नागरिकांची फसवणूकच होते हो. 2-3 लोकांचा फायदा होतो, पण बाकीच्या लोकांची फसवणूक ही होणारच राहणार आहे. माझी इच्छा ही आहे, की तुमच्याकडे विजनरी असलं पाहिजे. जुईनगरमध्ये एक सीबीएसईचं स्कूल झालं पाहिजे मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये. जुईनगरमध्ये घडत असलेलं काँक्रिटीकरण आहे किंवा अजून काही ज्या गोष्टी आहेत तिकडच्या स्थानिक नागरिकांना आणि महत्त्वाचं म्हणजे युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. मी रोजगार मेळावा खूप वेळा भरवला आणि त्यातून खूप लोकांना नोकऱ्या सुद्धा लागल्या. आणि एक मोठा कॉन्सेप्ट आम्ही तयार केला होता. म्हणजे सांगण्याची चांगली गोष्ट होती. तो कॉन्सेप्ट होता उद्योजक महिला. ज्या महिला छानशा व्यवसाय करतात ना, त्यांना आम्ही गणेश नाईक साहेबांतर्फे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही नेहमी काहीतरी वेगळं करत असतो. तर त्यांना सर्टिफिकेट सन्मानित करत होतो. तो कार्यक्रम खूप छान म्हणजे एवढा सुंदर झाला होता ना, साहेबांना खूप आवडला होता. म्हणजे माझी स्वतःची इच्छा आहे, की कुठलाही व्यक्ती सभागृहात जाईल ना, तर तो नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी गेला पाहिजे. स्वतःचे प्रश्न मांडून स्वतः मोठा होण्यासाठी म्हणजे मग ते अर्थ नाही ना. लोकं तुमच्याकडे ना एखादा सेवक म्हणून ज्यावेळी बघत असतात ना, त्यावेळी त्यांची इच्छा काय असते माहिती आहे निवडून देणाऱ्या व्यक्तीसाठी, की त्यांनी माझे रोजगार असेल किंवा स्थानिक प्रॉब्लेम असतील हे कुठेतरी सोडवले पाहिजे. बरोबर आहे. नाही की ते वाढवले पाहिजे. इथे आम्ही बघतो काही लोकं सोसायटीमध्ये भांडणाला मोकळे होतात आणि मग त्याचा फायदा त्यांच्या सोडवणूक करण्याच्या ऐवजी त्याच्यावरती राजकारण बसतात. राजकारण ही बाब 5 वर्ष, 10 वर्ष तुम्ही फक्त राजकारणच करणार. मग समाजकारण कधी करणार आहे? मला असं वाटतं ते राजकारण काही काळ असतं, पण त्या राजकारणाने तुम्ही निर्णय प्रक्रियेत जातात. बरोबर. म्हणजे जोपर्यंत तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेत जात नाही किंवा अन्य कुठे सरकारी ठिकाणी जात नाहीयेत आणि तुम्हाला अधिकृत पद मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते हक्काने सोडवणं शक्य होत नाही. नसेल. नाचण्यानं नाही तर वाचण्यानं महापुरुष आपल्याला जास्त समजतात असं एक म्हटलं जातं. याच इंटेन्शनने तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, मोठ्या उत्साहात साजरी करतात. वेगवेगळ्या संकल्पना राबवतात. त्या संकल्पनांविषयी काय सांगाल? बघा मी तर सर्वप्रथम म्हणजे तुम्हाला सांगेल की हे आदर्श आहेत. हे जे युगपुरुष होऊन गेले, त्यांचा आदर्श आयुष्यभर आपल्या स्मरणार्थ राहिला पाहिजे. जेणेकरून ना तुम्हाला एक प्रेरणा मिळाली पाहिजे, की ह्यांनी जो घडवलेला समाज आहे आणि घडवलेला आपला महाराष्ट्र आहे, भारत आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे संविधान लिहिलं, ते संविधान आम्ही आमच्या इथे आलेले सन्माननीय व्यक्ती असतील किंवा सन्माननीय अधिकारी असतील, त्यांना तर आम्ही देतोच. मी ते 1000 पुस्तकं आणली होती. संविधानांची मराठी आणि इंग्लिशच्या प्रती होत्या. त्या आम्ही मोठ्या प्रमाणात वाटल्या आणि त्यानंतर ती जी प्रास्ताविकता असते, ती प्रास्ताविकता टेबल स्केपमध्ये जे अधिकारी आहेत किंवा जे चांगले शिक्षक आहेत त्यांच्या इथे ठेवेल, अशा प्रमाणे आम्ही 1000 त्याची प्रिंटिंग केली होती आणि ती सगळीकडे वाटले होते. त्याचं कारण एवढंच होतं, की जे विचार आहेत, ते फक्त संविधानाच्या माध्यमातून नाही. जर ज्यावेळी मी खरंच सांगतो तुम्हाला प्रामाणिकपणे, की महाडचं 14 तळं असेल, काळाराम मंदिर असेल नाशिकचं. आम्ही इथे जे गेल्यानंतर माहीत पडतं, की त्यावेळी केलेला सत्याग्रह काय होता आणि म्हणजे रायगड आहे, सिंहगड आहे, अशा ठिकाणी प्रतापगड आम्ही अशा ठिकाणी सुद्धा भेट दिल्या आणि तिकडचा जो इतिहास आहे ना, तो तिकडच्या गाईडच्या माध्यमातून YouTubeवरती आम्ही टाकला. आमची इच्छा काय माहिती आहे, आपण म्हणतो, की प्रवासाने ज्ञान वाढतं, पण खरीच गोष्ट साहेब, ह्या युगपुरुषांनी ज्या गोष्टी केल्या आहेत ना, तिची त्याची तुम्ही भेट देणार, तेव्हा तुमच्यामध्ये एक प्रेरणा आणि उत्स्फूर्तता तयार होते आणि ती खूप मोठ्या प्रमाणात असते हो. बरोबर. त्याला कुठे तोड नाहीये. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं नाविन्य आहे, की लोकांपर्यंत तुम्ही ती माहिती पोहोचवणं. ठीक आहे, आम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम नेहमी राबवत असतो. पण आंबेडकर जयंतीचा हा कार्यक्रम खूप छानसा होता, की संविधान वाटप. बरोबर. किंवा 125व्या जयंतीला 125 झाडं लावणार. ती तर गोष्ट खूप मोठी झाली होती. तुम्हाला लक्षात नाही की जुईनगरमध्ये 125 झाडांचं आम्ही लावलेत आणि आज सुद्धा ती सगळी झाडं जिवंत आहेत. अभिमान का वाटतो? आम्ही जी केली गोष्ट ना, फक्त फोटो काढण्यासाठी नाही केली. म्हणजे एक झाड काढायचं आणि 100 लोकांनी फोटो काढायचे आणि ते रोज Facebookवर टाकायचे, Instagramवर टाकायचे असं नाही. तर ती झाडं लावल्यानंतर ती आज जगतील ना, त्याची काळजी पण घ्यायची. आज आम्ही एक कार्यक्रम केला होता. म्हणजे तुम्हाला सांगायचं तो कार्यक्रम काय होता, की निसर्गप्रेमी. निसर्गप्रेमी म्हणजे एक संकल्पना नव्याने राबवली गेली.
पर्यावरण प्रेमी, ज्या लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावली ना, हं. त्यांचा आम्ही सन्मान केला. ज्या लोकांनी लावलेली झाडं जगवली, त्यांचा सन्मान केला. ज्या लोकांनी जी लोकं चुकीच्या पद्धतीने झाडांची छाटणी करत आहेत, माझ्या दुकानासमोर झाड येतंय, माझ्या घरासमोर झाड येतंय म्हणून झाडाच्या नष्ट करतात, त्यांच्यावरती ज्या लोकांनी आवाज हे उठवला. आवाज उठवला, त्यांचा सन्मान केला. म्हणजे ह्या लोकांचा सन्मान करणं गरजेचं आहे. मी नसेल, पण ते झाड असेल आणि ते कोणाला तरी फळ ऑक्सिजन देत देईल. असेल. बरोबर आहे. ही एक संकल्पना आहे. आणि आता जो जागतिक पर्यावरण दिवस झाला ना, त्यावेळी आम्ही फळांची झाडं लावली. का माहिती आहे? कुठेतरी पक्षी लुप्त होत आहेत ना, हं, ते हं, पण हं. टिकले पाहिजे ना. बरोबर आहे. तुम्हाला चिमण्या दिसतायत का? चिमणी फक्त आता कुठे दिसते? चित्रात नावापुरती किंवा चिमणी नावापुरतीच राहिली आहे ना. गावखेड्यामध्ये. आता ती बरोबर. प्रत्यक्ष दिसली पण पाहिजे ना. हे पक्षी आहेत किंवा पोपट आहेत. पहिली पोपट बघा, तुम्हाला कुठे पण दिसायची. आता दिसतात का? हं, हं. झाडं कुठे आहेत? फळांची झाडं लागली गेली पाहिजे ना. बरोबर आहे. ही जर तुम्ही पर्यावरण प्रेमी असणार, तर तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल जाण असली पाहिजे, की ज्याप्रमाणे निसर्ग टिकेल, तर तुम्ही टिकाल. बरोबर. हेच एक उद्दिष्ट राहील. येस. सर, महत्त्वाच्या विषयाकडे येतो. तुम्ही मागील अनेक वर्षांपासून लीज डीड या बाबतीत काम करताय. नेमकी ती प्रोसेस काय किंवा त्याविषयी तुमचं काय काम सुरू आहे? लीज डीड हा जो एक प्रकार आहे, नेमका काय आहे? तुम्हाला माहिती असेल, की आता लोकांच्या रिडेव्हलपमेंटच्या गोष्टी खूप मोठ्या-मोठ्या प्रमाणात चालल्या आहेत. काही सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंट झाली आहे, काही ठिकाणी येत आहे. रिडेव्हलपमेंट करण्यासाठी तुमची जमीन तुमच्या नावावर नको का? पाहिजे. आणि ती जमीन नावावरती होण्यासाठी आम्ही काही ठिकाणी पुढाकार घेतला. काही सोसायटीमधील अध्यक्ष, सेक्रेटरी यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि काही ठिकाणी आम्ही 19,500 मध्ये म्हणजे 2-3 वर्षापूर्वी 19,500 मध्ये सोसायटीचं लीज डीड करून दिलं. सर, हं, हं. 19,500 काय असतात? त्या प्रोसेससाठी तर ते मिनिमल आहेत. बरोबर. म्हणजे काही ठिकाणी सोसायटींनी ज्यावेळी टेंडर मागवले बाहेरून, की सोसायटी लीज डीड करायचं आहे, तर काही ठिकाणी 4,00,000, 5,00,000, 6,00,000 असे टेंडर होते. पण आम्ही ते 19,500 मध्ये केलं. तिथे पैसे कमवणं हा उद्दिष्ट नव्हता. आपल्या नाण्याचा फायदा आपल्याच नागरिकांना व्हावा ही इच्छा होती बरोबर. आणि त्यासाठी ती लीज डीड प्रक्रिया होती. आज सुद्धा आम्ही लोकांना सांगत आहे, की रिडेव्हलपमेंट होत असताना सेल्फ रिडेव्हलपमेंट करा. ज्या पद्धतीने हे 19,500 मध्ये झालं ना, त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा 1 आर-के आहे ना, तो 1 आर-केचा 1 बी-एच-के आपण 2 बी-एच-के करू, पण सेल्फमध्ये. बरोबर. सेल्फ रिडेव्हलपमेंटला वाव दिला गेला पाहिजे. नाही, दिला गेला पाहिजे. बघा कसं असतं, तुम्हाला घरचं जेवण खाणं आवडेल का हॉटेलचं जेवण खाणं आवडेल? घरचं. पण घरचं जेवण बनवायला त्रास असतो. हं, हं, हं. पण ते चविष्ट असतं, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्या शरीराला घातक ठरत नाही मोठ्या प्रमाणामध्ये. बरोबर. पण ते बनवायला त्रास लागतो. ते बनवल्यानंतर भांडी धुवायला त्रास लागतो. हे आहे सेल्फ रिडेव्हलपमेंट. येस. आणि नुसता पुनर्विकास हा प्रकार असा आहे, एखाद्या बिल्डरला देऊन टाकायचं, मग सोपंच आहे ना. हे सगळं कशामुळे होतं? हॉटेलमध्ये जायचं आणि हां. जेवून घ्यायचं. बरोबर. हे सगळं कशामुळे होतं माहिती आहे? सर्वसामान्य माणसांना आहे ना, रेग्युलरची झिकझिक नको आहे. म्हणजे बिल्डर स्वतःकडे प्रोसेस आली, की 6-6 महिने परवानगीला घालेल. त्यानंतर ते रिडेव्हलपमेंट प्रॉपर उभं करायला 7-8 वर्षाचा कालावधी लागेल. हे सगळं मध्ये लोकांना अडकायचं नाही किंवा फायनान्शियली लॉस मिळवायचा नाही. त्यामुळे लोकं सेल्फ डेव्हलपमेंटपासून खूप मागे आहेत. तुम्हाला असं वाटतं वैयक्तिक सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी लोकांनी काहीतरी काम केलं पाहिजे? कशाला लोकांनी स्वतःचा वेळ द्यायचा? लोकांनी माणसं नेमणूक करा. हं, 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 हं. हे कन्सल्टन्सी नेमणूक करा. आता काय झालंय प्रॉब्लेम माहिती आहे काय? काही ठिकाणी ना काही पदाधिकाऱ्यांना फूस लावली जाते आणि त्यांना चुकीचं मार्गदर्शन केलं जातं. माझी इच्छा नेहमी हीच राहील, की मॅक्सिमम सगळ्यांना फायदा मिळावा, 1-2 लोकांना फायदा मिळू नये आणि रिडेव्हलपमेंट करा किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट करा. त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा लीगल ॲडवायझर असेल, तुमचा पी-एम-सी असेल, हे तुमची नेमणूक करा. म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये कोणाच्याही ताटाखालचं मांजर व्हायला नको. नाहीतर तुम्हाला कल्पना नसेल काही-काही ठिकाणी 20-20 वर्ष प्रोजेक्ट रखडलेत. हं, 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 हं. मग ती जी चुकीच्या गोष्टी घडतात ह्याचं कारण काय आहे? प्रोजेक्ट रखडण्यामागचं कारण होतं नक्की काय? सेल्फ रिडेव्हलपमेंट मी करणार. त्या नादामध्ये काय होतंय? ना तू करणार, ना मी करणार. नुकसान त्या नागरिकांचं होतं आणि ते प्रोजेक्ट 10-10, 12-12 वर्ष लटकतात. हं, 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 हं. सांगायला खूप सोपं आहे हो, आपण करूया. पण हे ज्या दिवशी प्रॉब्लेम तयार होतात ना, त्या दिवशी कोण पुढे येत नाहीये. सगळे लांब पळून जातात. माझी इच्छा अशी आहे, की आपल्याला जे ज्ञान आहे, ते ज्ञानाचा फायदा आपल्या नागरिकांना मिळाला पाहिजे. नागरिक कुठेही अडकले नाही पाहिजे. आणि मी सांगतो तुम्हाला खरंच, की ह्या येणाऱ्या वेळेमध्ये रिडेव्हलपमेंट हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. पण माझी इच्छा ही आहे,
की ज्यांनी स्वप्न बघितलं ना छोट्या घरांचं, हम्म. जे आज वन रूम मध्ये राहत आहेत, हम्म. त्यांना 1 BHK किंवा 2 BHKचा फ्लॅट कसा मिळेल आणि तो फ्लॅट मिळत असताना तो योग्य वेळेमध्ये कसा मिळेल, हे खूप महत्वाचं आहे. नाहीतर काय होणार आहे माहिती आहे काय, स्वप्न बघितलंय मी आणि पूर्ण होईल मुलांचं, बरोबर. असं नाही झालं पाहिजे. स्वप्न मी बघितलंय ना, तर स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार पण मलाच आहे. बरोबर. तो दुसरा कोणीतरी पूर्ण करावा आणि त्याचा आहे लाभ फायदा कोणाला लाभ तरी मिळावा. ते मला पटणार नाहीये. बरोबर. त्यासाठी ही जी लीज डीडची प्रक्रिया आहे ना, की मी वारंवार राबवतो. मी YouTubeवरती त्याचे व्हिडिओ अपलोड करतो. हे करण्यामागचं कारण काय माहिती आहे? जे ज्ञान आहे ना पुस्तकातलं, ते लोकांपर्यंत प्राकृत भाषेमध्ये पोहोचावं आणि प्राकृत भाषा ही बोलल्यानंतर तुम्हाला माहीत पडते. बरोबर आहे. त्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. बस बाकी काही नाही. आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊयात आपण. तुम्ही मागच्या अनेक वर्षांपासून आपल्या प्रभागामध्ये कार्यरत आहात, काम करताय, लोकांपर्यंत पोहोचताय. महानगरपालिकेच्या निवडणुका कधी लागतील अशी सगळी परिस्थिती आहे. दरम्यान काय प्रभागामध्ये बदल घडावेत असं तुम्हाला वैयक्तिक वाटतं? निवडणूक जवळ आलेली आहे का नाही मला माहीत नाही. पण मी सगळ्या दिवशी काम करत असतो. सगळ्या दिवशी जे माझ्याने शक्य होईल ना, ते कॅम्प घेतो. शाळेचे प्रश्न आज सुद्धा माझ्यापर्यंत लोकांचे येतात, ते मी सोडवत असतो. आरोग्याविषयी असतील, कोणाला मोठे ऑपरेशन करायचे आहेत, ते सुद्धा प्रश्न मी वारंवार सोडवत असतो. म्हणजे मला काय सांगायचं आहे, किंवा रस्ते असेल, पाणी प्रश्न असतील, हे प्रश्न मी माझ्यापर्यंत सोडवतो. पण निवडणूक जवळ आली आहे म्हणून कोणाचा तरी सर्व्हे करायला जायचा, लोकांना सांगायचं, "अरे बापरे! की मी तुमच्यापर्यंत आहेत आणि मी तुमच्या भागाचा आहे, मी तुमच्या जातीचा आहे किंवा मी तुमच्या शहराचा आहे म्हणून मला मतदान करा." तर हे योग्य नाहीये. मतदान हे तुमच्या विजनला बघून झालं पाहिजे. तुमच्या व्हिजनला बघूनच मतदान झालं पाहिजे. तुम्ही केलेल्या कार्याला बघून मतदान झालं पाहिजे. अशी लोकं काय कामाची आहेत हो? जी लोकं निवडणूक जवळ येते ना, म्हणून तुमच्याकडे येणार आणि तुम्हाला विचारणार, "कसा रे बाबा तू? चल पार्टीला. कसा रे बाबा तू? चल पिकनिकला." हे योग्य आहे का? नाही. किंवा तुमच्या इथे छोटं-मोठं कुठेतरी काम करून देणार. ते जर तुमच्या इथे छोटं-मोठं एक समजा एका सोसायटीच्या जवळ 20,000चं काम केलं आणि त्या नगरसेवकनी किंवा त्या येणाऱ्या व्यक्तीने तुमच्या इथे 10 वर्ष बघितलंच नसेल, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल का हो? अजिबात नाही. जर तुम्हाला व्हिजन डेव्हलप करायचं आहे, तर एकदम महत्त्वाचा विषय काय आहे, की जुईनगर हा मिडल क्लास एरिया आहे. काय फार हार्डली एज्युकेटेड नाही आहे. तिथे एक CBSE बोर्डाची शाळा व्हावी, असं माझं मत आहे. पण माझं मत असं नाही की मराठी शिकवली जावी नाही. माझं हे सुद्धा मत आहे, की मराठीचे स्पेशल क्लासेस घेतले जावे. विशेष मरा प्राधान्य मराठीला हां, दिलं खूप प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. मराठीचे क्लासेस आहेत, संस्कृत आहे. ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे. जी मुलं आहेत ना लहान-लहान किंवा युवक आहेत, त्यांना तुम्ही फुटबॉल आहे, क्रिकेट आहेत, मैदानी खेळ आहेत, म्हणजे कबड्डी, खो-खो ह्यामध्ये तुम्ही प्रावीण्य प्राप्त करू शकत नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकत नाहीत का तुम्ही? जाऊ शकतो. गेले पाहिजे. हम्म, हम्म, हम्म. जुईनगरमध्ये छोटं का होऊ नये? एक जुईनगरला लावून एक नागरिक आरोग्य केंद्र असावं. त्याचबरोबर फायर ब्रिगेडची यंत्रणा असावी. ज्येष्ठ नागरिकांचं जे केंद्र आहे, ते एका साईडला आहे, ते मध्यभागी कुठेतरी यावं आणि ते मोठ्या स्वरूपाचं असावं. लग्नासाठी हॉल आहेत, पण ते हॉल अजून एक मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मिळावे. त्याचबरोबर पालिकेच्या माध्यमातून उभे राहावे. हां, उभे राहावे, राहिलं पाहिजे. पार्किंगचा जो विषय आहे, तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तो संपला, कुठेतरी सुटला पाहिजे. त्यासाठी पार्किंगसाठी भूखंड उपलब्ध झाले पाहिजे. जी गार्डन आहेत, जी मैदान आहेत, ती सुसज्ज झाली पाहिजे. जी आहेत, ती सुद्धा विकायला निघतात. जी आहे त्यावरती कधी वेगळ्या प्रकारचं आरक्षण आहे. हे सगळं योग्य नाहीये. जी मैदान आहेत, जी गार्डन आहेत, ती मुलांना वापरासाठीच झाली पाहिजे. त्याच्यावरती कोणाचीही मक्तेदारी नसली पाहिजे. ओके. एक विजनरी भवितव्य आणि विजनरी नेता हा आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि मला असं वाटतं व्हिजन हे ना नाईक साहेबांकडून शिकलं पाहिजे. त्यासाठी ह्या कसं असतं, नवी मुंबईचा जो विकास आहे हा साहेबांनी केला मोठ्या प्रमाणामध्ये आणि नवी मुंबई हे मोठ्या प्रमाणामध्ये घडलं आहे आणि मला असं वाटतं येत्या काळामध्ये जुईनगर पण घडेल, कारण का तुम्ही आम्ही सगळे बरोबर आहोत. बरोबर. सर, एकंदरीत तुम्ही जे विजन सांगितलं त्याला खरं स्वरूप प्राप्त व्हावं किंवा मूर्त स्वरूप प्राप्त व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हाला एकंदरीत पुढील सगळ्या वाटचालीला शुभेच्छा देतो. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात, आमच्याशी गप्पा मारल्यात आणि वेळ दिलात त्याबद्दल देखील तुमचे मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच सर.